आता भर 12ची वेळ आहे आणि उन्हातानात तुमचं सगळ्या भेटीगाठी सुरू आहेत. ऊन लागत नाही का तुम्हाला? मी उन्हातला माणूस आहे, शेतकरी माणूस आहे. शेतकऱ्याला उन्हातानाची पर्वा करून चालत नाही. आणि चळवळी आम्ही काय नेहमी उन्हातच करतो. छत्र्या घेऊन आम्ही कधी मोर्चा काढलेला नाही आहे. पण मी जर म्हटलं की अदानीचे हात शेतकऱ्यांच्या रक्तानं बरबटलेले आहेत तर काय माझं चुकीचं आहे? या देशामध्ये जी सत्ता मिळाली 2014ला 2 मुद्द्यावर मिळालेली होती. त्यांनी परदेशातून काळा पैसा परत आणायचं आश्वासन दिलं होतं. शेतकऱ्यांना स्वामीनाथन यांच्या सूत्राप्रमाणे हमीभाव देण्याचं आश्वासन. 25,000 कोटी कर्ज काढा आणि बुडवून परदेशात जा, हा कुठला न्याय आहे? पण आज मला असं वाटायला लागलं की हा 10 वर्षाचा कालावधी जर बघितला तर ह्याच्यापेक्षा काँग्रेसवाले बरे होते. खरं तर लोकांच्या मध्ये गेल्यानंतर एक ऊर्जा मिळते, एक ताकद मिळते. जर तुम्हाला पैसे खर्च न करता, दारू न वाटता, जेवणावळी न घालता निवडून यायचं असेल तर एक तर लोकांचा विश्वास संपादन करावा लागेल, त्यांचा संपर्क ठेवावा लागेल आणि विचारावर निष्ठा ठेवावी लागेल. सध्या हातकणंगले लोकसभा मतदारसंघामध्ये आहे आपण आणि आता राजू शेट्टी साहेबांचा खरं तर प्रचार सुरू झालाय. प्रचारात नारळ फुटला काय साहेब? नारळ फुटलेला नाही, अर्ज भरल्यानंतर नारळ फोडणार आहे. परंतु आता भेटीगाठी चालू आहे. आता भर 12ची वेळ आहे आणि या उन्हातानात तुमचं सगळ्या भेटीगाठी सुरू आहेत. ऊन लागत नाही का तुम्हाला? मी उन्हातला माणूस आहे, शेतकरी माणूस आहे. शेतकऱ्याला उन्हातानाची पर्वा करून चालत नाही. आणि अशाच उन्हात माझे शेतकरी शेतात काम करत असतात. मी शेतात पूर्वी काम केलेलं आहे, त्यामुळं आणि चळवळी आम्ही काय नेहमी उन्हातच करतो. छत्र्या घेऊन आम्ही कधी मोर्चा काढलेला नाही आहे. त्यामुळं आम्हाला उन्हाचं काही फार वाटत नाही. आता आजचं नियोजन कसं कसं असणार? आज या परिसरामध्ये जवळजवळ 8-9 गावामध्ये भेटीगाठी, प्रमुख लोकांना आपली भूमिका सांगणं आणि असंच आहे. संध्याकाळी एक सभा संध्याकाळच्या वेळी मुनकी नावाचं गाव आहे वारणा काठाला, तर सभा आहे. ओके. आणि आता आपण कुठं चाललोय? आता हे पारगाव आहे, जुने पारगाव. आणि या पारगावमध्ये वेगवेगळ्या लोकांना भेटीगाठी. इथं एक रामदास स्वामींनी स्थापन केलेलं एक मारुतीचं मंदिर आहे, त्या मंदिरात दर्शनाला चाललं. चला मग आता आपण शेट्टी साहेबांच्या सोबत आता जे मंदिर आहे त्या मंदिराच्या दर्शनावर जाणार आहे. चला. जुन्या पारगावमधलं हे मंदिर आहे आणि समर्थ रामदास स्वामींनी जी 11 मंदिरं बांधली होती त्यातलं हे 10वं मंदिर आहे. जुन्या पारगावमधलं अतिशय महत्त्वाचं असं मंदिर आहे आणि इथं राजू शेट्टी साहेब दर्शनासाठी गेले. रामभक्त हनुमान की राजू शेट्टी साहेब यांचं मी मनपूर्वक स्वागत करत आहे. सध्या आपण महाराष्ट्रात पाहत आहोत की महाराष्ट्राचं राजकारण इतक्या खालच्या थराला पोहोचले आहे की प्रत्येक जण आपल्या सत्तेसाठी, आपल्या स्वार्थासाठी अहोरात्र झगडत आहेत. पण सर्वसामान्य माणसांचे प्रश्न कोण सोडवणार? शेतकऱ्यांचे प्रश्न कोण सोडवणार? शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवणाऱ्या शेट्टी साहेबांना आपण या वर्षी बहुमताने विजय करून निवडून द्यावे अशी मी सर्वांना विनंती करते आणि येणाऱ्या सर्वांना हात जोडून विनंती. तुम्ही 2 वेळा खासदार केल्यामुळं 10 वर्षे खासदार म्हणून काम केलेलं आहे.
त्यात मला काही असं नाविन्य आहे अशातला भाग नाही. परंतु आज परिस्थिती अशी निर्माण झालेली आहे की तिथं आपला शेतकऱ्याचा आवाज उठवणारा माणूस कोण नाही आहे. एखाद्या धाडसानं बोलायचा प्रयत्न केला तर त्याच्याकडे ईडी आली म्हणून समजा. मग त्यामुळं तुम्हाला ईडीला, CBIला, इन्कम टॅक्सला न घाबरणारा माणूस तिथं पाठवावा लागेल. माझ्याशिवाय दुसरा कोण दिसतोय? असला तर पाठवून द्या, माझं काय म्हणणं नाही. साहेब, आता इतर सगळे जे नेते आहेत त्यांचा एक तामजाम असतो, जरा कार्यकर्त्यांना सुद्धा दडपण येतं. तुमच्यासोबत जे कार्यकर्ते आहेत त्यांना बरेच जण विचारलं, ते म्हणले की साहेब हे सामान्यातलेच व्यक्ती आहेत. त्यात कसलं काय, फक्त ते मत देतात त्यामुळे मी खासदार होतो किंवा लोकप्रतिनिधी होतो आणि ते कार्यकर्ते होते, एवढाच फरक आहे. म्हणजे आजकालच्या खासदारांमध्ये तसं राहिलं नाहीये. म्हणजे ते त्यांचं ते टेंट्रम सुरूच असतात काही ना काही. नाही, माझे पाय नेहमी जमिनीवर असतात. पण याला 1-2 नाही 20 वर्ष झाली. मी आता 22 वर्षापूर्वी पहिली निवडणूक मी जिंकली होती, त्यालाही जिल्हा परिषदची. त्यावेळेपासून आज अखेरपर्यंत असाच हा सिलसिला चालू आहे. त्यात काय बदल झाला नाही. 5 वर्षे मी कुठल्याही सभागृहाचा सदस्य नाही, तरी काही बदल नाही. नमस्कार. शेट्टी साहेबांची मुलाखत घ्यायला आपण चाललेलो आहोत आणि ही जी 7227 ची गाडी आहे त्या गाडीमध्ये राजू शेट्टी साहेब आहेत. तर आता आपण त्याच्या पाठीमागे जातोय. या मतदारसंघामध्ये विविध गावामध्ये त्यांच्या भेटीगाठी सुरू आहेत. प्रचार जरी अधिकृत सुरू झाला नसला तरी सुद्धा भेटीगाठी सुरू होऊन राजू शेट्टी हे भूमिका सांगतायत त्यांची कार्यकर्त्यांना, गावकऱ्यांना आणि बऱ्याच ठिकाणी ते भेटी देखील देत आहेत. आता आपण आलेलो आहोत नव्या पारगावमध्ये, बरोबर? तर तिथंही त्यांच्या काही भेटीगाठी आहेत. शेट्टी साहेब, आता दिवसभर आम्ही तुमच्यासोबत आहे. हो, मी सकाळपासून थांबलो खरं तर, पण तुमच्यावर कार्यकर्त्यांचं बरंच प्रेम दिसतंय. बऱ्याच ठिकाणी गेलो, बऱ्याच ठिकाणी तुम्ही फिरताय. जनसंपर्क किती महत्वाचा वाटतोय? अत्यंत महत्वाचा. जर तुम्हाला पैसे खर्च न करता, दारू न वाटता, जेवणावळी न घालता निवडून यायचं असेल तर एक तर लोकांचा विश्वास संपादन करावा लागेल, त्यांचा संपर्क ठेवावा लागेल आणि विचारावर निष्ठा ठेवावी लागेल. ते ठेवलं म्हणून गेली 22 वर्ष मी वेगवेगळ्या निवडणुकीमध्ये निवडून येतो. 2002 साली जिल्हा परिषद, 2004 साली विधानसभा, 9 आणि 14ला लोकसभा, 19ला लोकसभा हरलो. पण 5 निवडणुकीपैकी 4 निवडणुका जिंकल्या आणि त्याही लोकवर्गणीतून जिंकल्या. आणि प्रत्येक निवडणुकीमध्ये निकाल लागल्यानंतर पैसे शिल्लक ठेवून जिंकलो. हा जो चमत्कार झाला लोकशाहीमध्ये तो ह्याच बळावर की जनसंपर्क, कार्यकर्त्यांच्या प्रती असणार प्रेम, निष्ठा, जिव्हाळा, एक कुटुंब म्हणून आम्ही काम करतो. आणि त्यामुळे तुमच्या लक्षात आलं असेल, अगदी सामान्यातला सामान्य कार्यकर्ता असो किंवा शेतकरी असो, प्रत्येकाला असं वाटतं की मी त्यांच्या घरातलाच आहे. बरोबर आहे. आणि त्यामुळं हा जिव्हाळा कोणाच्याही दिवसभर फिरत राहायचं. कधी आम्ही चिंता करत नाही की कंटाळा वगैरे येतो का तुम्हाला? नाही, कामात बदल हीच विश्रांती. आणि खर तर लोकांच्या मध्ये गेल्यानंतर एक ऊर्जा मिळते, एक ताकद मिळते. त्यामुळे कंटाळा असा कधी येत नाही. कुणाच्या तरी घरी जेवायचं, कुठेतरी नाश्ता करायचा, कुठेतरी चहा प्यायचा. जेवायला देणाऱ्याच्या चेहऱ्यावर प्रचंड आनंद असतो. आपल्याला आज त्यांना 4 घास खायला घालता आले. डिझेल वगळता कसलाच खर्च नसतो दिवसभरात माझा. आता आम्ही बऱ्याच ठिकाणी तुमच्यासोबत फिरलो, त्याच्यानंतर तुम्ही बऱ्याच ठिकाणी बरेच मुद्दे मांडले. विशेषतः जर आपण आता बघितलं तर मोदी सरकारवर तुमचा राग दिसतोय तसा, की ऊसाचा प्रश्न असेल, तुम्ही ज्या पद्धतीने म्हटला की तुलनात्मक दृष्टिकोनातून बघता ऊसाचा दर हा तितका वाढला नाही, किंवा सोयाबीनचा प्रश्न आहे, खाद्यतेलाच्या आयातीचं धोरण आहे. या सगळ्या बाबतीमध्ये तुमचं काय मत आहे आता? नाही, मोदी सरकारनं खरं तर त्यांना खऱ्या अर्थानं या देशामध्ये जी सत्ता मिळाली 2014ला 2 मुद्द्यावर मिळालेली होती. एक, भ्रष्टाचाराच्या विरोधामध्ये दंड थोपटून त्यांनी परदेशातून काळा पैसा परत आणायचं
आश्वासन दिलं होतं. आणि दुसरा मुद्दा शेतकऱ्यांना स्वामीनाथन यांच्या सूत्राप्रमाणे हमीभाव देण्याचं आश्वासन. या दोन्ही मुद्द्याकडे त्यांनी फार दुर्लक्ष केलं. शेतकऱ्याला तर स्वामीनाथन राहून दे, पण त्याचं आहे ते उत्पन्न टिकवून ठेवता आलं नाही. आणि मग म्हटले शेतकऱ्यांचं कर्ज दुप्पट करणार, शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करणार, पण प्रत्यक्षामध्ये मात्र शेतकऱ्याचं कर्ज दुप्पट झालं. शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढायला लागल्या, ज्याचा उल्लेख मगाशी मी केला. त्या पामतेलाच्या आयातीमुळं शेतकऱ्यांच्या आत्महत्या गेल्या वर्षभरामध्ये महाराष्ट्रामध्ये 2.5% वाढलेल्या आहेत. मग मी जर म्हटलं की अदानीचे हात शेतकऱ्यांच्या रक्तानं बरबटलेले आहेत, तर काय माझं चुकीचं आहे? आकडेवारीच सांगते तशी. एका बाजूला खेड्यापाड्यातला एखाद्या शेतमजुराचा, एखाद्या फेरीवाल्याचा, एखाद्या छोट्या दुकानदाराचा, पानटपरीवाल्याचा मुलगा समजा चुणचुणीत आहे, चांगले त्याला मार्क्स पडलेले आहेत, चांगल्या कॉलेजमध्ये जर त्याला ॲडमिशन घ्यायचं असेल तर फी भरायला पैसे नाहीत, म्हणून तो शैक्षणिक कर्ज काढायला बँकेच्या दारात गेला, तर त्याच्याकडे तारण ठेवायला काय नाही म्हणून त्याला कर्ज नाकारलं जातं. का? तर हे एज्युकेशन लोन हे असुरक्षित आहे. मग काय बड्या उद्योगपतींचं कर्ज हे सुरक्षित आहे? मग ते सुरक्षित असतं तर गेल्या 10 वर्षामध्ये 14,56,000 कोटी एवढं कर्ज राईट अप का करावं लागलं? आणि हे सगळं बड्या उद्योगपतींचं आहे. म्हणजे 25 लाख कर्ज काढा आणि फिटलं नाही तर घरदार लिलावात काढा, आणि 25,000 कोटी कर्ज काढा आणि बुडवून परदेशात जा. हा कुठला न्याय आहे? धोरण असेल तर सगळ्यांना एकच असून देणार. शेवटी या सगळ्या राष्ट्रीयकृत बँका जेव्हा अडचणीत येतात, त्यांचं NPM लॉसमध्ये जातात, तेव्हा रिझर्व्ह बँक त्यांना पैसा पुरवते. रिझर्व्ह बँकेला अर्थमंत्री बजेटमधनं पैसा देतो. म्हणजे हा सारा पैसा हा देशातल्या करदात्यांचा पैसा आहे, ज्याच्यामध्ये सामान्य माणसाचा हिस्सा फार मोठा आहे. कर्ज वाटप करत असताना 2 वर्गामध्ये अशी भिन्नता का? हे सारे प्रश्न आहेत आणि हे आता प्रकर्षानं दिसायला लागलेत. बरं, हे मी म्हणत नाही. रघुराम राजनसारखे निष्णांत उद्योगपती, निष्णांत असे अर्थतज्ञ आज काय म्हणतायत की विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी खर्च करण्याच्या ऐवजी अन्य कामासाठी तुम्ही किती पैसे खर्च केले, का केले, त्यातून काय मिळालं, आउटपुट काय मिळालं? शेट्टी साहेब, असं आहे की आता तुम्ही भारतीय जनता पार्टीबद्दल बऱ्याच गोष्टी बोलल्या. दुसरा मुद्दा असा आहे की आता स्वातंत्र्याला 70-75 वर्ष लोटलेली आहेत, तरी सुद्धा आपण बघितलं की त्या अगोदर काँग्रेसचंही सरकार होतं. तर अगदी बघितलं काँग्रेसचं सरकार होतं, भारतीय जनता पार्टीचं सरकार होतं, शेतकऱ्याच्या तोंडाला कायमच पानं पुसण्याचं काम झालेलं आहे. म्हणजे आताचं धोरण जर आपण बघितलं तर ते अनेकांचा आरोप असा आहे की उद्योगधार्जिन आहे, व्यापाऱ्यांच्या बाजूचा आहे, शेतकरी कुठंतरी नाडला जातोय, अशी परिस्थिती म्हणजे इव्हन भाजपमध्ये तर आक्रमकदृष्ट्या आपल्याला ते बघायला मिळत आहे. पण त्याच्या अगोदरही काँग्रेसमध्ये सुद्धा तशाच पद्धतीचं आपल्याला ते धोरण बघायला मिळतं. या सगळ्याबद्दल तुम्ही कसं बघता? 75 वर्ष लोटून सुद्धा शेतकऱ्यांचा प्रश्न आजही का सुटला नाही? अगदी बेसिक प्रश्न. माझ्या विचाराची जडणघडण मुळात काँग्रेस विरोधी विचारांनी झालेली आहे, हे लक्षात घ्या. आणि मी हयातभर काँग्रेसला विरोधच केलेला आहे. आणि पण आज मला असं वाटायला लागलंय की हा 10 वर्षाचा कालावधी जर बघितला तर ह्याच्यापेक्षा काँग्रेसवाले बरे होते असं वाटायला लागलंय मला. त्या मानानं मनमोहन सिंगाचं आर्थिक धोरण चांगलं होतं असं मला वाटायला लागलंय की जेणेकरून तिथं काहीतरी होत होतं. शेतकऱ्यांच्याकडं काँग्रेसनंही दुर्लक्ष केलं, पण भाजपनं तर पूर्ण त्याला बेदखलच केलं. आणि म्हणून काँग्रेसला आम्ही चांगलं कधीच म्हटलं नाही. ज्यावेळेला काँग्रेस सत्तेवर होती त्यावेळी त्यांच्या विरोधातच होतो, पण आज असं वाटायला लागलं की त्यावेळेपेक्षा अजून परिस्थिती बिघडलेली आहे. हे ठीक नाही ना. आज देशामध्ये 140 कोटी लोकसंख्या आहे. आपल्या देशासमोर मुख्य प्रश्न काय आहे? बेरोजगारीचा आहे, आरोग्याचा प्रश्न आहे, शिक्षणाचा प्रश्न आहे. एका बाजूला जिल्हा परिषदेच्या महानगरपालिकेच्या शाळा ओस पडत चालल्या आहेत किंवा जाणीवपूर्वक ओस
पाडल्या जात आहेत. दुसऱ्या बाजूला खाजगी शिक्षण संस्थांचं पेव फुटलेलं आहे, पण त्याची फी भरायला सामान्याकडे पैसे आहेत का हो? मग त्यांनी काय करायचं? म्हणजे पुन्हा तुमचा हा नवा चंगळवाद पोचण्यासाठी तुम्हाला भविष्यामध्ये गुलामांची गरज भासणार आहे. आणि म्हणून गरिबांनी गरीब राहावं, अशिक्षित राहावं, त्याशिवाय तुम्हाला गुलाम मिळणार नाहीत, तुम्हाला खाजगी रक्षक मिळणार नाही, तुम्हाला ड्रायव्हर मिळणार नाही, तुम्हाला घरगडी मिळणार नाही, तुम्हाला मोलकरीण मिळणार नाही. म्हणून तुम्ही ह्या लोकांना शिक्षणापासून वंचित ठेवता का? आणि म्हणून तशा प्रकारचे धोरणं राबवता का? असे प्रश्न आता माझ्यासारख्याला पडायला लागलेले आहेत, कारण धोरणच तसं दिसतंय. बरं, ही गेल्या 10 वर्षामध्ये देशामध्ये गरिबांची संख्या 11 कोटीनं वाढली. या आर्थिक पाहणीचा अहवाल सांगतो. म्हणजे 2014ला जिथं 25 कोटी गरीब होते तिथं आता 36 कोटी गरीब झाले. आणि श्रीमंतांची संख्या मात्र 1000 कोटीपेक्षा जास्त मालमत्ता असणाऱ्यांची संख्या जी 2014ला 2.5 लाख होती ती आज 3 लाखाच्या पुढे गेलेली आहे. मग 3.5 लाखाच्या वर गेलेली आहे. मग ही गरीब आणि श्रीमंतामधली जी दरी वाढायला लागलेली आहे, ही दरी वाढणं हे तुमचं आर्थिक धोरण आहे का? म्हणजे संविधानानं आम्ही या देशातल्या प्रत्येक नागरिकाला एक विश्वास दिलेला आहे की बाबा तुला चांगल्या पद्धतीचं जीवन जगता येईल अशा प्रकारची परिस्थिती आम्ही निर्माण करू. तुला चांगलं जीवन जगता येईल, तुला शिक्षण चांगलं मिळेल, आरोग्य चांगलं मिळेल, निवारा चांगला मिळेल, व्यक्ती स्वातंत्र्य, उच्चार स्वातंत्र्य, संचार स्वातंत्र्य मिळेल. पण आज काय परिस्थिती आहे? आज ह्या सगळ्या स्वातंत्र्याच्या ज्या सीमा आहेत त्या संकुचित व्हायला लागलेल्या आहेत आमच्या. आणि मग म्हणून जर मग एखाद्यानं म्हटलं की निवडणूक शेवटची आहे काय कुणाला माहीत, पुढची होणार आहे का नाही माहीत नाही, असं जर होत असेल तर याचा अर्थ कुठेतरी चुकायला लागलाय. आम्हाला असं वाटायचं की लोकशाहीमध्ये काळे ढग कधी आले होते या देशावर तर 1975च्या दरम्यान जेव्हा आणीबाणी लादली होती त्यावेळी. पण ते काळे ढग बरे होते असं म्हणायचे पाहिजे. ही ढगफुटी व्हायची वेळ आली, मग अजूनही आम्ही जागे होणार नाही का? हे सारे प्रश्न मनाला अस्वस्थ करून सोडतात. साहेब, असंही आहे, आता आपण हातकणंगले लोकसभा मतदारसंघाबद्दल घेऊया. तुम्ही आता संपूर्ण लोकसभा मतदारसंघामध्ये फिरताय. तुमची एक भूमिका आता राहिलेली आहे की तुम्ही महाविकास आघाडीमध्ये सरळ थेट येणार नाही, मात्र महाविकास आघाडीचा पाठिंबा तुम्हाला हवा आहे. तुम्ही उद्धव साहेबांची भेट देखील घेतली. हे असं का तुम्हाला वाटतंय? का तुमचं जे एक लोकल राजकारणाचं एक गणित राहिलेलं आहे, जे त्याचा सूर काँग्रेस राष्ट्रवादी विरोधी राहिलेला आहे, त्यामुळे तुमच्या मनामध्ये ती भीती आहे का? की मग तुमचं काय मुद्दा तो नाही आहे. भारतीय जनता पक्षाच्या विरोधातली जी मतं आहेत त्याची मत विभागणी टाळायची असेल तर महाविकास आघाडीनं माझ्या विरोधात उमेदवार उभा करून असं मी म्हटलं. तुमचा उद्देश काय? तुम्हाला हे संकट थोपवायचं आहे. आम्ही आमच्या पद्धतीने त्यांच्या विरोधात लढतोय, मी त्यांच्या विरोधात लढत आहे. मग भारतीय जनता पक्षाचा एक खासदार जर कमी होत असेल तर मग महाविकास आघाडी आणि महाविकास आघाडीचा जो काही उमेदवार असेल तो स्पर्धेत नसेल तर त्यांनी का थांबू नये? म्हणून आम्ही तशी भूमिका घेतली. त्यांच्या बरोबर मी जाऊ शकत नाही, कारण आज महाराष्ट्रातून 2 मोठे रस्ते जात आहेत. एक ग्रीनफील्ड सुरत चेन्नई आणि दुसरा शक्तीपीठ. या शक्तीपीठाला 12 जिल्ह्यामधून 27,000 एकर जमीन भूसंपादित होणार आहे. पण त्याच्यामध्ये कवडीमोल किमतीनं होणार आहे. 2013च्या कायद्यामध्ये महाविकास आघाडीनं जेव्हा दुरुस्ती केली तेव्हा कुणाला विचारून केली? त्यावेळी शेतकऱ्याला बेदखल करून अशा पद्धतीची दुरुस्ती का केली? आणि त्याचं पापात मी का सहभागी व्हावं? ऊस उत्पादक शेतकऱ्याला दिली जाणारी जी FRP आहे त्याचे 3 तुकडे करण्याची जी दुरुस्ती विधानसभेत केली ते महाविकास आघाडीचा त्यावेळी आम्ही एक पार्ट होतो. का त्याची चर्चा झाली नाही? का मिटिंग घेतली नाही? थेट का दुरुस्ती केली? आणि ती जी दुरुस्ती केली त्यामुळे जर शेतकऱ्यांना तुकड्या तुकड्यानं ऊसाचे पैसे मिळत असतील तर त्या पापाचा भागीदार आम्ही का व्हावं? म्हणून आम्ही त्यांच्या आघाडीत जायला तयार नाही. शेट्टी साहेब, पण असंही आहे की आताच्या घडीला आता लोकसभा निवडणूक ही येऊ घातलेली आहे. अशा वेळेस काँग्रेस राष्ट्रवादी किंवा एकूणच भाजपच्या विरुद्ध ही एक भूमिका घेतल्यानंतर तुम्हाला असं वाटत नाही की राजकीय फटका सहन करावा लागू शकतो तुम्हाला? मी शेवटी
काही विचारधारा आहेत, त्या विचारधारा कुंटीला टांगून काही करा आणि यशस्वी व्हा या मताचा मी नाही आहे. आणि त्यामुळे ठीक आहे, त्याची तयारी आहे. आता काही लोक मला जर म्हणत असतील तुम्ही मशाल घ्या, म्हणजे काय इतक्या वर्षाची शेतकरी चळवळ सोडून कुठल्या पक्षात प्रवेश करू? मी नाही करणार. मी लढणारा माणूस आहे, लढत राहीन. अजून एक असं आहे की आता 2019ला वंचितनं ज्या पद्धतीने रोल प्ले केला हातकणंगलेमध्ये, त्याच्यामध्ये काही मतविभागणी झाली आणि त्याच्यामुळं मग तुम्हाला पराभवाला सामोरं जावं लागलं. अर्थात आत्ता वंचितची भूमिका अजूनही क्लिअर नाही आहे. मला काय वाटतंय की वंचितची जी भूमिका असेल ती इथं किती इम्पॅक्टफुल ठरू शकते? तुम्हाला काय वाटतं त्या वंचितबद्दल? ना आता वंचितची विचारधारा मानणारे जे काही लोक आहेत त्यांच्याही या सगळ्या गोष्टी लक्षात आलेल्या आहेत. मी स्वतः बाळासाहेबांशी संपर्क करून त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, पण यश आलं नाही, सोडून द्या. परंतु त्यांना मानणारा जो वर्ग आहे त्यांच्या लक्षात आलेला आहे आता या सगळ्या गोष्टी. आणि बघा, दुसऱ्याचं नुकसानच करायचं म्हटलं तर मलाही महाराष्ट्रभर सगळीकडे उमेदवार उभा करून पायात पाय घालता आला असता, परंतु तो उद्योग मी केलेला नाही. जिथे जिंकण्याची शक्यता आहे त्याच ठिकाणी उमेदवार उभा करण्याचा आम्ही प्रयत्न करतो. तेव्हा जनतेनं ठरवावं तेव्हा नेमकं आपल्याला काय साध्य करायचं आहे. आणि माझी विचारधारा वेगळी आहे. कोणाचं तरी नुकसान करून मला राजकीय फायदा घ्यायचा नाही आहे, पण मला माझी विचारावरही निष्ठा आहे. परंतु एकूण लोकशाही वाचवलं पाहिजे, संविधान वाचवलं पाहिजे. कारण काही लोकांची भाषा आज संविधान बदलण्याची सुरू झालेली आहे आणि जगातल्या काही मोजक्या उत्कृष्ट संविधानापैकी आपल्या देशाचं संविधान आहे. आणि ती भाषा जर बदलण्याची भाषा होत असेल तर बाब अतिशय गंभीर आहे. आणि त्यासाठी सगळ्यांनी एक होणं गरजेचं आहे. किमान जो जिथं जिंकू शकतो तिथं दुसऱ्यांनी तरी पायात पाय घालू नये असं मला वाटतं. शेट्टी साहेब, अजून एक मला प्रश्न असा आहे. आता आपण थोडं स्वाभिमानी शेतकरी संघटनेबद्दल बोलूयात. शेतकरी संघटना ही ऊसाचा दर असेल, सोयाबीनचा दर असेल, या प्रश्नावरती लढत आलेली आहे. आता हे एका बाजूला आपण म्हणतो की शेतकऱ्याचे प्रश्न आहेत हे घेऊन कुठला तरी एक पक्ष हा ठामपणाने भूमिका घेतोय. दुसऱ्या बाजूला असं आहे की शेतकरी संघटना ही त्या तुलनेनं महाराष्ट्रभर का वाढू शकली नाही? त्याला मला सप्लिमेंटरी हे जोडायचं आहे तुम्हाला की लोकांच्या मध्ये ह्या धारणा कमी व्हायला लागल्यात का शेतकऱ्यांच्या प्रश्नाबद्दल, आणि मग जात, कुठेतरी धर्म याला लोक जास्त करून भुलतायत का? त्यांना शेतकऱ्यांचे प्रश्न हे त्यांच्यासाठी प्रेफरन्स नंबर 2 ठरू लागलेत का? नाही, शेवटी चळवळ चालवायचं म्हटले आणि ती निरपेक्षाने निष्पुरापणे चालवायचं म्हटलं तर त्या ताकदीचे कार्यकर्ते सुद्धा मिळवावे लागतात, तयार करावे लागतात. एकटा नेता काही करू शकत नाही किंवा नुसतं विचारधारा काही करू शकत नाही. त्यामुळं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दुर्दैवानं या ताकदीचे कार्यकर्ते आम्हाला मिळू शकले नाहीत. आणि कार्यकर्त्यांच्या मध्ये दीर्घकाळ काम करण्याची आता पूर्वीसारखी तयारी नाही, मानसिकता नाही आहे. लगेच यश मिळावं असं वाटतं. म्हणून काही अंशी पण आमचंच नाही, सगळ्याच चळवळी संपलेल्या आहेत. चळवळीवरचा विश्वासच लोकांचा कमी व्हायला लागला की काय, किंवा लगेच यश मिळावं असं वाटतं. कधी काळी संपूर्ण हयात चळवळीला झोपून देणारे लोक आपण बघितले. सदाभाऊ खोत असतील किंवा अगदी रविकांत तुपकर असतील, या सगळ्यांबद्दल तुमचं काय मत आहे? काही कालावधीनंतर कार्यकर्त्यांच्या मनात एक भावना अशी निर्माण होते की आपण फार केलं, पण ते हे विसरतात की आपण होतो कोण. अतिशय नगण्य अशा म्हणजे समाजाच्या दृष्टीनं अतिशय नगण्य आपण होतो. पण हळूहळू चळवळ करता करता नावारूपाला आलो, लोक आपल्याला ओळखायला लागले, एक आपलं वलय तयार झालं, लोक जवळ यायला लागले, गर्दी जमवू लागले. म्हणजे आपण काही ना काही मिळालं, सगळ्यांना पदच मिळालं पाहिजे असं नाही मग, पण एक आपल्याला प्रत्येक जिल्ह्यामध्ये लोक ओळखायला लागले. हे मोठं यश नाही काय, पण काही लोकांचं त्यात समाधान होत नाही. त्याच्यापेक्षा काही अधिक मिळालं पाहिजे, अधिक मान मिळाला पाहिजे, अशा मानसिकतेचे असणारे आणि काही ना काही मला प्राप्त झालं पाहिजे अशी मानसिकता आली की मग हळूहळू
चळवळीवरचा विश्वास डळमळीत व्हायला लागतो आणि मग ते लोक बाजूला होतात. पण हे माझ्याच बाबतीत झालेलं आहे की हा अनुभव शरद जोशीनं आलेला आहे, हा अनुभव महात्मा गांधीनं आलेला आहे. स्वातंत्र्याच्या चळवळीत पहिल्यापासून शेवटपर्यंत सगळे राहिले का? नाही राहिले. काही कालानंतर काही वेगवेगळ्या दिशेने गेले ना. म्हणजे हे स्वातंत्र्याच्या चळवळीत झालेलं आहे, ते संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये झालेलं आहे, ते सगळ्या चळवळीमध्ये झालेलं आहे. ते काय त्याला फक्त शेतकरी चळवळच अपवाद आहे अशातला भाग नाही. अगदी शिस्तबद्ध विचारधारेचा पक्ष म्हणून आपण कम्युनिस्टांच्याकडे बघतो, पण त्यांच्यातले सुद्धा अनेक कार्यकर्ते मध्येच चळवळ सोडून बाहेर जातात ना. म्हणजे हे सगळ्याच चळवळीच्या बाबतीत होतं. रविकांत तुपकर यांच्याबद्दल तुमचं काय मत आहे? 2019 साली असं म्हटलं जातं की त्यांची दावेदार होती, इलेक्टोरल मेरिट त्यांचं होतं बुलढाण्यामध्ये, तर सुद्धा शेट्टी साहेबांनी त्यांना तशी संधी दिली नाही, असं एक चर्चा होते. असं एक तर त्यावेळी मी तर स्पष्ट सांगितलेलं होतं की ती जागा सोडायला तयार नाही आहेत. तिथं बंडखोरी तयार करायची असेल किंवा तिथून आपण आघाडी तोडायला सुद्धा माझी तयारी आहे. कारण त्यावेळी मी स्वतंत्र लढण्याच्या मनस्थितीत मीही होतो. तर त्यावेळी मला त्यांनी स्पष्टपणे सांगितले की मी स्वतंत्रपणे लढू शकत नाही, आघाडीतून लढलो तरच मला थोडंसं यशाची खात्री दिसते. आणि ती जागा ती राष्ट्रवादी सोडायला तयार नव्हती. मी निर्णय रवीवरच सोपवलेला होता, पण रवी त्यावेळी स्वतंत्र लढायला असमर्थता दाखवली. आणि मग नंतर मात्र मी 4 वर्ष आधी सांगितलं होतं ह्या निवडणुकीसाठी, म्हणजे 2020ला सांगितलं होतं. 2024ला सुद्धा आपण समजा त्यावेळी आम्ही महाविकास आघाडीत होतो, हे लोक जागा सोडतील असं मला वाटत नाही. आतापासून तयारी करा स्वतंत्र लढायची. परंतु काय माहित नाही मला त्यांनी का तयारी केली नाही. त्यामुळं असं नाही आहे की बाबा तुम्ही लढू नका, तुम्ही आता थांबा असं मी म्हटलेलं नव्हतं. आजही काही कार्यकर्त्यांनी अर्ज भरलेले आहेत. मी त्यांना सांगितले माझं काही होऊन दे, तुम्हाला स्वतंत्र लढायचं असेल तर माझं पूर्ण स्वातंत्र्य आहे. आणि म्हणून मी कुठल्याही आघाडीत जायला तयार नव्हतो. आजही माझी भूमिका तीच आहे. ज्याला ज्याला आत्मविश्वास आहे, लढण्याची रग आहे, त्यांनी खुशाल लढावं अशी माझी भूमिका. आता 2014 साली तुम्ही महायुतीतून लढला होता. 2019ला मात्र तुम्ही थेट मोदी सरकारला शिंगावर घेतलं. तुम्हाला असं वाटतं का की मोदी सरकारला शिंगावर घेणं ही तुमची एक त्यावेळेस चूक होती? मला त्याचा पश्चाताप वाटत नाही. कारस्थान करून मला पराभूत केलं गेलं 19ला, पण तरी सुद्धा मी घेतलेल्या भूमिकेचा मला अजिबात पश्चाताप होत नाही आहे. ठीक आहे, 5 वर्ष मी वनवास काढला, पण तुम्हाला त्याचा पश्चाताप नाही ना का व्हावा? कारण मी योग्य बाजू घेतलेली होती आणि जे चुकीला चूक म्हणण्याची हिंमत दाखवलेली होती. ज्या काळामध्ये कोणच मोदींच्या विरोधात बोलत नव्हते, त्यावेळी मी बोलत होतो. NDA सोडणारा देशातला पहिला माणूस मी होतो. मग चंद्राबाबू बाहेर गेले, मग अकाली दल बाहेर गेले, मग शिवसेना बाहेर गेली, मग हळूहळू अनेक लोक बाहेर गेले. स्पेशली हायलाइट करायचं असेल, अर्थातच शेतकरी विरोधी धोरण हे तुम्ही बऱ्याच ठिकाणी सांगता, आजही तुम्ही इंटरव्ह्यूमध्ये तेच सांगताय. तुम्हाला काय वाटते स्पेशली शेतकऱ्यांच्या विरोधी मोदी सरकार काय काय धोरणं राबवते जे संभाव्य परिस्थितीमध्ये खूप धोकादायक ठरू शकतं आणि त्यामुळं जो सूर आहे भाजप विरोधी काही शेतकरी गटाचा किंवा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा तो इस्टॅब्लिश होतोय. तुम्हाला काय वाटतंय की काय नेमक्या पॉलिसीज मोदी सरकारच्या या वाईट आहेत? एक तर त्यांचं आयात निर्यातीचं धोरण ते नेहमीच शेतकरी विरोधी राहिलेलं आहे आणि त्यामुळे वारंवार कांद्याचा प्रश्न निर्माण होतो, साखरेच्या दराचा प्रश्न निर्माण होतो, पर्यायाने ऊसाच्या दराचा प्रश्न निर्माण होतो, कापसाच्या आयात निर्यातीचा प्रश्न निर्माण होतो. म्हणजे आयात निर्यातीच्या बाबतीत स्थिरता अजिबात नाही आहे. दुसरी गोष्ट, अन्न प्रक्रिया उद्योगाकडे साफ दुर्लक्ष करणं. अतिरिक्त उत्पादन झालं तर प्रक्रिया करणं हाच त्याच्यावरचा उपाय असतो. पण आज आपल्याकडे तशी काहीच व्यवस्था नाही. प्री हार्वेस्टिंग आणि पोस्ट हार्वेस्टिंग जे फॅसिलिटीज पाहिजेत देशामध्ये शेतीसाठी, त्याच्याकडे त्यांचं झालेलं साफ दुर्लक्ष. GSTचा सगळ्यात मोठा फटका हा शेती व्यवसायावर बसलेला आहे. त्याचं कारण शेतकरी हा एंड ग्राहक आहे आणि तिथं तो 18 आणि 12% GST भरून सगळी खरेदी करतो आणि त्याची उत्पादनं जो विकतो
त्याला जीएसटी नसल्यामुळे त्याला परतावा काहीच मिळत नाही. म्हणून सगळ्यात मोठा बोजा जीएसटीचा शेतकऱ्यावर पडतो. हे धोरण पूर्वी जीएसटी पूर्वी व्हॅट होतं आणि व्हॅट मधनं शेतकरी वापरत असणाऱ्या अनेक वस्तूला वगळण्यात आलेलं होतं किंवा 0% व्हॅट होता. जीएसटी मात्र सगळ्याला आला. हे धोरण आहे. त्याचबरोबर टेक्स्टाईलच्या बाबतीत सुद्धा सरकारचं फार मोठं दुर्लक्ष झालेलं आहे. शेतीनंतर रोजगार निर्माण करण्याची क्षमता कशात असेल तर ती टेक्स्टाईलमध्ये आहे, वस्त्रोद्योगामध्ये आहे. त्या क्षेत्राकडे साफ दुर्लक्ष झालेलं आहे आणि त्यामुळं आपली बाजारपेठ चीन काबीज करायला लागलेला आहे आणि चीन बांगलादेश मार्फत आपल्या देशामध्ये घुसायला लागलेला आहे. हे वारंवार आम्ही सांगून सुद्धा सरकार त्याच्याकडे दुर्लक्ष करायला लागलेलं आहे. आणि तिसरं म्हणजे स्मॉल स्केल इंडस्ट्री किंवा मिडियम स्केल इंडस्ट्री जी आहे ती अक्षरशः रसातळाला गेलेली आहे. त्याच्याकडे लक्ष नाही. त्या टेक्स्टाईल नंतर रोजगार निर्माण करण्याची क्षमता या स्मॉल स्केल आणि मिडियम स्केल इंडस्ट्रीमध्ये आहे. कारण बडे उद्योग हे ऑटोमायझेशनकडे निघालेले आहेत. आणि त्यामुळं तिथं माणसाच्या हाताला काम मिळण्याची शक्यता फारच कमी आहे. भांडवली गुंतवणूक होते. मग आपल्या समोर काय आहे, प्रश्न काय आहे? 140 कोटी जनतेचे 280 कोटी हात आहेत. त्या हाताला काम देणं ही सगळ्यात मोठी समस्या आहे. आणि त्यामुळे आज तुम्हाला इतिहासामध्ये 75 वर्षात सर्वाधिक बेरोजगारीचा काळ आपल्याला आज बघायला मिळतोय. सुशिक्षित बेरोजगारांचे तांडीच्या तांडे करताना दिसत आहेत. उद्योगधंदे बंद पडताना दिसत आहेत. मग हे सगळं बघितलं तरी कुठेतरी चिंता असं वाटत नाही का? रघुराम राजन आणि मनमोहन सिंग या 2 अर्थतज्ञांच्या जोडगरीनं या देशाची अर्थव्यवस्था अतिशय चांगली घडी बसवलेली होती, सुरुळावर आणलेली होती. त्याचा पार या लोकांनी सत्यानाश करून ठेवलेला आहे असं मला वाटतं. साहेब, अजून एक असा मुद्दा आहे की आता स्वाभिमानी शेतकरी संघटना ही शेतकऱ्यांचा मुद्दा अजेंड्यावर घेऊन चालणारा पक्ष असं त्याच्याबद्दल एक धारणा आहे. पण एकूण जर ओव्हरऑल बघितलं तर शेतकऱ्याचं नाव घेतलं जातं वेगवेगळ्या पक्षाकडून. कोण काय करतं किंवा कोण काय नाही करत यापेक्षा असं मला असं वाटतंय की जर आता एकूण आपण बघितलं तर शेतकऱ्यांचे प्रश्न एका बाजूला राहतात, मात्र शेतकऱ्यांमध्येच ती जागरूकता, शेतकरी असेल किंवा मतदार असेल यांच्यामध्ये ती जागरूकता नाही का? प्रत्येक वेळेस जात धर्म याच मुद्द्यावरती इलेक्शन फिरत राहतं. तर मतदार म्हणून प्रस्थापित नेत्यांनी मतदारांना ग्रँटेड पकडलंय का असं तुम्हाला वाटतंय? त्याचं कारण असं आहे, जात किंवा धर्म ही गोष्ट अशी आहे की काही न करता त्याचा आधार घेऊन तुम्हाला गर्दी गोळा करता येते किंवा मतं मिळतात. ही मानसिकता जोपर्यंत भारतीय समाजाची बदलत नाही तोपर्यंत हे प्रश्न सुटणार नाहीत. प्रश्नावर आधारित मतदान करायला शिकलं पाहिजे. फक्त शेतकऱ्यांनाच नाही, प्रत्येक घटकानं प्रश्नावर आधारित जर का मतदान करायची मानसिकता ठेवली, मग मी भ्रष्टाचार करणाऱ्यांना अजिबात थारा देणार नाही किंवा मत देणार नाही. मी माझं हितसंबंध जिथे अडचणीत येतील अशी विरोधी धोरणाचं समर्थन करणाऱ्या उमेदवाराला किंवा त्याच्या पक्षाला मत देणार नाही. अशा प्रकारची मानसिकता जोपर्यंत भारतीयांची होणार नाही तोपर्यंत अशाच निवडणुका होतील. मग कधीतरी एक दंगल पेटली आणि त्या दंगलीचा परिणाम म्हणून 5-6 त्या भागातले आमदार 1-2 खासदार निवडून येतील. दंगलीमध्ये गोरगरिबांचीच राखरांगोळी होते, परंतु फायदा मात्र अनेकांचा अशा पद्धतीनं होत असतो. काही अनावश्यक मुद्दे राष्ट्रीय मुद्दे म्हणून पुढे येतील आणि मग मूलभूत प्रश्न बाजूला राहतील. मगाशी मी जो काही मुद्दा उपस्थित केला की गरीब आणि श्रीमंतातली दरी वाढत जाणं हे भयावह नाही आहे का? एका बाजूला अजूनही जगायचं कसं असा प्रश्न पडणारी अनेक माणसं या देशामध्ये आहेत आणि दुसऱ्या बाजूला पैसा कसा खर्च करायचा अशी चिंता लागणारी माणसं सुद्धा या देशामध्ये आहेत. हे काही चित्र फारसं बरोबर नाही. साहेब, आपण आता हातकणंगले लोकसभा मतदारसंघाबद्दल येऊया.
हातकणंगले लोकसभा मतदारसंघामध्ये आता अशी परिस्थिती आहे की एका बाजूला तुम्ही उभे राहिलेला आहात, दुसऱ्या बाजूला धैर्यशील माने जे जुनेच तुमचे प्रतिस्पर्धी आहेत त्यांना आता संधी मिळालेली आहे. एकूण आता बघितलं तर तुम्हाला काय वाटतंय, 2019ला तुम्हाला पराभवाला सामोरं जावं लागलं, लोकांनी यावेळेस राजू शेट्टींना का मतदान दिलं पाहिजे? कारण लोकांनी 5 वर्षामध्ये राजू शेट्टीला बदलून ज्यांना निवडून आणलंय त्यांची कार्यपद्धती बघितलेली आहे, त्यांच्या बोलण्यातला फोलपणा त्यांनी अनुभवलेला आहे आणि काही भावनिक मुद्दे त्यावेळी सोशल मीडियाच्या माध्यमातून पसरवले गेलेले होते. उदाहरणार्थ त्या काळात पुलवामाचा एक मुद्दा होता ज्याच्यामुळं तरुण जे होते ज्यांना पहिल्यांदाच मतदानाचा अधिकार मिळालेला होता त्यांना असं वाटत होतं की मोदींना विरोध करणं म्हणजे देशद्रोहच आहे आणि मी तर मोदींच्या धोरणाच्या विरोधात खुलेआम बोलत होतो. त्याचा एक मोठा फटका बसलेला होता. त्याचबरोबर भारतीय जनता पक्षाच्या लोकांनी तळागाळामध्ये जाऊन एक त्यांच्या स्टाईलनं एक असा समज लोकांचा करून दिला होता, विशेषतः शेतकरी वर्गाचा, की आघाडीच्या माध्यमातून काही कारखानदार जे काय आघाडीत होते काँग्रेस राष्ट्रवादीचे ते आघाडीत असल्यामुळं राजू शेट्टी आता पूर्वीचे राहिलेले नाही, ते आता चोरांच्या कळपात गेलेले आहेत असा समज लोकांच्या मध्ये. शेतकरी हा साधा असतो, भावनिक असतो आणि मग हाही माणूस आपला त्या कळपात गेला तर मग आपल्यासाठी भांडणार कोण, ही असुरक्षिततेची भावना शेतकऱ्यांच्या मनामध्ये निर्माण झाली आणि त्यामुळं माझी एक 50-60 हजार किमान 1 लाखभर मतांचं इकडे तिकडे गोंधळ झाला. कारण 2014ला मी 6,40,000 मतं घेतली होती आणि त्याच्यामध्ये घट झाली आणि मी पराभूत झालो. 2019ला जातीय ध्रुवीकरण सुद्धा झालं, तुम्ही आता षडयंत्र हा शब्द वापरला, अशा पद्धतीचं काय झालं का 2019? जातीय ध्रुवीकरण काही भागात झालं पण ते फार नगण्य होतं. कारण तसं झालं असतं तर मग मी फार मोठ्या फरकानं पराभूत झालो असतो. जातीय ध्रुवीकरण फारसं काही नव्हतं झालं. आता 2019ला काही राजकीय लेवलवरती काही चुका म्हणता येत नाही पण समजा काही गोष्टी असतील त्या आपल्याला इलेक्टोरल मेरिट सुधारण्यासाठी 2024ला आपल्याला बदलता येतील, अशा कुठल्या गोष्टी वाटतात? तुम्ही त्याच्यावरती कसं काम केलंय? नाही केलं ना. 4-5 वर्ष मी गप्प बसलो नाही किंवा लोकांनी मला पराभूत केलं म्हणून मी आदळापट करत बसलो नाही, लोकांना दोष देत बसलो नाही. ठीक आहे, मला लोकांनी थांबवायला सांगितले 5 वर्ष, मग थांबतो, मग माझं काम शांतपणानं करत राहिलो. परंतु एखादं संविधानिक पद तुमच्याकडे असेल तर चळवळीला कशी ताकद मिळते आणि ती नसेल तर कशी मिळते हा फरक लोकांच्या लक्षात आला. त्याचबरोबर रस्त्यावरची लढाईला काही मर्यादा असतात, रस्त्यावरच्या लढाईला टोक शेवटी सभागृहातल्या लढाईतनंच निर्माण करायचं असतं आणि त्यामुळे काही धोरणात्मक बदल होतात, त्याचा फरक लोकांना कळायला लागला. म्हणून मी उदाहरण द्यायचो लोकांना. 2009ला मी पहिल्यांदा खासदार झालो. 9 ते 19 या काळामध्ये ऊसाचा दर धावत होता, धावत असा वाढला आणि नंतर 19 ते 24 हा रांगत वाढायला लागला. हा जो फरक आहे तो सभागृहातलं जे तुमचं परफॉर्मन्स आहे ते कमी पडल्यामुळं हा झालेला आहे आणि ते फक्त मतदारसंघातल्याच नाही तर संपूर्ण देशातल्या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे. हे मुद्दे मी आता लोकांच्या लक्षात आणून दिले. हातकणंगलेबद्दल पुन्हा बोलायचं झाल्यास, हातकणंगलेमध्ये काय तुमची विजन आहे येत्या काळामध्ये, काय अजेंडा आहे की राजू शेट्टी पुन्हा निवडून जर आले तर हातकणंगलेमध्ये हे विकास होतील, या गोष्टी बदलतील? गत काळामध्ये या गोष्टी झाल्या नाहीत. या आधी सुद्धा मी 10 वर्षामध्ये बरंच केलेलं आहे, मी तुम्हाला सांगतो, आणि ते काही विजन ठेवून केलेलं आहे. उदाहरणार्थ मिरज ते पुणे रेल्वे दुहेरीकरणाचं काम करून घेतलेलं आहे मी. कारण का तर आता सगळ्यात स्वस्तात वाहतूक कुठली असेल तर ती रेल्वेची आहे आणि त्यामुळं मालगाड्यामुळं एक्सप्रेस गाड्यांना क्रॉसिंगच्या वेळी वेळ व्हायचा, एक्सप्रेस गाड्यांचं टायमिंग सुद्धा वाढायचं. दुहेरी मार्ग झाल्यामुळे जाणारी गाडी वेगळी येणारी गाडी वेगळी, त्यामुळे गाड्यांची संख्या वाढवता आली, प्रवासाचा कालावधी कमी व्हायला. त्याशिवाय या सगळ्या डिझेल मार्ग होता, इंजिनचा मार्ग होता, तो इलेक्ट्रिफिकेशन करून घेतलेला आहे.
दुसरं महत्त्वाचं म्हणजे पश्चिम महाराष्ट्रामध्ये विशेषतः कोल्हापूर परिसरामध्ये फाउंड्री उद्योगाला फार चांगला स्कोप आहे आणि चांगल्या पद्धतीनं तिथं डेव्हलप झालेलं आहे आणि त्यामुळं स्पेअर पार्ट जे एक्सपोर्ट होतात त्यासाठी बंदर JNPT जाण्याच्या ऐवजी रत्नागिरी बंदर आपल्याला जवळचं पडतं म्हणून कोकण रेल्वेसाठी प्रयत्न केला आणि तो आता मार्गाला लागलेला आहे. म्हणजे काम भूसंपादनाचं काम चालू झालेलं आहे. ते भाजीपाल्यासाठी उपयोगाला भाजीपाला निर्यात करण्यासाठी त्याचबरोबर या भागातला भाजीपाला असेल साखर असेल किंवा ऑटोमोबाईल क्षेत्रामधले जे स्पेअर पार्ट आहेत ते निर्यातीसाठी म्हणून याचा चांगल्या पद्धतीने कोल्हापूरचा गूळ अगदी जागतिक दर्जाचा आहे यासाठी म्हणून विजन ठेवून या सगळ्या गोष्टी मी करून घेतलेल्या आहेत. महापुराच्या संदर्भामध्ये अजून थोडासा महापुरावर नियंत्रण कसं आणलं यासाठी पाठपुरावा करायचा आहे कारण महापुरामुळे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होत आहे. ग्लोबल वॉर्मिंगमुळे आता हे प्रसंग वारंवार येत राहणार आणि याच्यानंतर इथं लोकशेतीवर असणाऱ्या लोकसंख्या वाढल्यामुळे जमिनीचे तुकडे तुकडे पडत चाललेले आहेत. त्याच्यासाठी आता एकतर शेतीतून थोडी लोकसंख्या बाहेर काढावी लागेल म्हणजे अजून औद्योगिकरण होणं आवश्यक आहे. पंचगंगेच्या प्रदूषणाचा सगळ्याच नद्यांच्या प्रदूषणाचा एक प्रश्न आहे. औद्योगिक क्षेत्रातून बाहेर पडणार किंवा शहरातून बाहेर पडणार जे सांडपाणी आहे त्याच्यावर प्रक्रिया करून मग ते पाणी वापरासाठी घेतलं पाहिजे. यासाठी सुद्धा काही धोरण ठरवण्याची आवश्यकता आहे. हे काही मुद्दे आहेत ते डोळ्यासमोर ठेवून मला पाठपुरावा करावा लागणार आहे. आता हातकणंगलेबद्दल बोलायचं झाल्यास आता जसं आपण चर्चा केली त्याच्यानुसार 2019ला वंचितचा एक फॅक्टर हा तुमच्यासाठी खूप डॅमेजिंग ठरला. आत्ताच्या घडीला देखील आता आपण बघितलं गेलं तर राहुल आवाडे म्हणतायत की त्यांची उमेदवारी अपक्षते लढायला तयार आहेत. अर्थात राहुल आवाडे एका बाजूला असते दुसऱ्या बाजूला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचेच कार्यकर्ते पुन्हा एकदा अर्ज भरण्याच्या तयारीत आहेत. अशा पद्धतीची जी मतविभागणी होईल त्यानुसार 2019च्याच स्टाईलनं काहीतरी डिप्लोमसी होईल का आणि हा भारतीय जनता पार्टी किंवा एका बाजूला काँग्रेस या सगळ्यांचा डाव आहे का राजू शेट्टींना घेरण्याचा? डाव तर आहेच ते आता सगळ्यांचा सर्व पक्षीयांचा डाव आहेच पण इथला मतदार फार हुशार आहे लक्षात ठेव आणि त्यानं ठरवलेलं आहे कुणाला निवडून आणायचं ते. त्यामुळं मतविभागणीचा त्रास मला होणार नाही कारण मला जे लोक निवडून आणायचं म्हणून ज्यांनी ठरवलेलं आहे त्यांची मतं अजिबात विचलित होणार नाहीत मग उमेदवार किती असोत आणि त्यामुळं त्यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे जो प्रयोग मागच्या वेळी झाला त्या प्रयोगाला ह्यावेळी यश मिळणार नाही. शेवटचा प्रश्न विचारतो अगदी की आता आम्ही बऱ्याच ठिकाणी गेलो. हातकणंगले लोकसभा मतदारसंघामध्ये फिरत असताना कोल्हापूर नंतर हातकणंगलेचे वेगवेगळे भाग आम्ही कव्हर केले तर त्याच्यामध्ये काही संमिश्र प्रतिक्रिया आहेत. बऱ्याच जणांचा अंडरकरंट हा तुमच्या बाजूने झुकणारा देखील आहे. आता आम्ही जे आंबा घाट आहे त्याच्यातलं जे शेवटचं गाव आहे धनगरपाडा तिथंही जाऊन आलो. तिथल्या लोकांच्याही काही वेगवेगळ्या समस्या आहेत. म्हणजे त्यांना खासदारांचं नाव माहिती नाही आत्ता किंवा आता त्यांच्या वेगवेगळ्या समस्या आहेत पण त्यांच्यावरती निराकरण होत नाही आहे. अर्थात त्यातली एक समस्या जर आपण बोलायचं झालं तर तिथल्या लहान मुलांना गैरसोय होते शिक्षणासाठी जायचे. तुम्ही आता झेडपीचा मुद्दा काढला. तिथल्या मुलांना जे शाळेत जायचं असतं ते त्यावेळेस त्यांना 7च्या घरात यावं लागतं नाहीतर कारण आम्ही ज्यावेळेस गेलो होतो तिथं बिबट्याने शेळीची शिकार केली होती. तर अशा पद्धतीने त्यांच्यामध्ये एक दहशतीचं भीतीचं वातावरण आहे. एक आता असं आहे की इंग्रजी मिडियमला बऱ्याच ठिकाणी शाळांसाठी फॅसिलिटेशन केलं जातं पण अशी जी मुलं आहेत जी दुर्गम वस्तीत राहत आहेत त्या दुर्गम वस्तीत राहणाऱ्या मुलांसाठी किमान पक्षी आपण एक सोय करावी शाळेला जाण्यासाठीची असे धोरण कुठंही दिसत नाही आहे. शेट्टी साहेब यासाठी पुढाकार घेतील का? घेतलेला आहे. यापूर्वी मी 10 वर्षाच्या काळामध्ये अनेक धनगरवाड्यांना पक्क्या रस्त्यानं जोडलेलं आहे. अरे अनेक वेळा मला लोक म्हणायचे 400-500 लोक वस्ती असणाऱ्या गावाला 5-6 कोटी रुपये खर्च करून रस्ता का करता? तिथं त्या वस्तीवर मतं किती आहेत आणि आपल्याला किती मिळणार याचा विचार करण्यापेक्षा आपण लोकप्रतिनिधी आहोत. पालकत्वाची जबाबदारी आपल्याकडे आहे आणि तो रस्ता करणं आपलं कर्तव्य आहे. अनेक ठिकाणी मी एसट्या चालू केल्या आहेत कारण रस्ता नाही म्हणून एसटी नाही म्हणून मग मुलांना 10 किलोमीटर चालत जावं लागतं. काही ठिकाणी
मी वेगवेगळ्या रोटरी किंवा अशा काही ज्या सामाजिक संस्था आहेत त्यांच्याकडून शहरातल्या लोकांना विनंती करून जवळजवळ 150-200 सायकली या मुलांना शाळेपर्यंत जाण्यासाठी म्हणून सायकल बँक हा एक नवीन कन्सेप्ट आम्ही आणलेली आहे. म्हणजे त्या शाळेलाच देतो आम्ही आणि म्हणजे त्या मुलांचं शिक्षण पूर्ण झालं तरी ती सायकल दुसऱ्या मुलाला मिळाली पाहिजे अशा पद्धतीचं अनेक ठिकाणी मी केलेलं आहे. आणि पुढचा संकल्प हाच आहे की पहिल्यांदा प्रत्येक वस्तीपर्यंत पक्का रस्ता बांधणे आणि पक्का रस्ता बांधून झाल्यानंतर मग समजा काही ठिकाणी आता काय मला एस टी महामंडळसुद्धा तोट्याच्या ठिकाणी एसट्या बंद करतं आणि ह्या ज्या जंगली भागामध्ये जेव्हा धनगरवाडे आहेत तिथं कुठेतरी 50-100 एवढीच लोकसंख्या असते. त्यामुळं तो रूट लॉसमध्ये जातो म्हणून एसट्या द्यायचं टाळतात. त्या ठिकाणी किमान त्यांना पर्यायी सायकलची व्यवस्था करणं विद्यार्थ्यांच्यासाठी असे काही संकल्प ठेवूनच माझं प्लॅनिंग चालू आहे. अगदी वाइंडअपचं क्वेश्चन आहे की आता 8 मेला तुम्ही ट्विट पण केलेलं आहे की 8 मेला इलेक्शन आहे. तुम्ही आता आवाहन पण सगळीकडे करता आहात की मला निवडून द्या, मला मतदान करा. तुम्हाला हा फुल कॉन्फिडन्स आहे की आपण या निवडणुकीमध्ये बाजी मारणार? मला लोकांचा चेहरा ओळखण्याची कला अवगत आहे आणि चेहरा ओळखता येतो, वाचता येतो. तो वाचलेला आहे आणि चेहऱ्यावर जे काही दिसतंय मी ते ओळखलेलं आहे. म्हणून मला आत्मविश्वास आहे की मी 7 मेला मतदान आहे आणि म्हणून मी ट्विट केलेलं होतं 7 मे 7 द्या एवढंच मी म्हटलेलं होतं आणि त्यालाही प्रचंड प्रतिसाद मिळालेला आहे. मी निवडून येणार याच्याबद्दल माझ्या मनातही शंका नाही आहे आणि तेही लोक वर्गणीतून निवडून येणार आणि वर्गणी शिल्लक ठेवून निवडून येणार हाही आत्मविश्वास आहे. मी थोडा सप्लिमेंटरी प्रश्न जोडतो. धैर्यशील माने हे तुमच्या विरुद्ध उभारलेले आहेत. असं म्हटलं जात होतं की त्यांना तिकीट मिळणार नाही पण शेवटी त्यांना तिकीट मिळालेलं आहे. तुम्हाला काय वाटतं धैर्यशील माने यांच्या हे तुमच्यासमोर असल्यानं फाईट सोपी झाली आहे की तुमच्यासाठी डिफिकल्ट आहे फाईट? मी पहिल्यापासून सांगत आलेलो आहे की मला प्रतिस्पर्धी कोण आहे याच्याशी काही देणं घेणं नाही. मला निवडून यायचं आहे. ते निवडून यायचं आहे ते लोकांना जे काही प्रश्न या भागातले ते मांडण्यासाठी, शेतकऱ्यांचे प्रश्न मांडण्यासाठी. त्यामुळं प्रतिस्पर्धी कोण आहे एकतर ते निवडण्याचं स्वातंत्र्य आपल्याला नसतं आणि मग त्यात गुंतून पडण्यापेक्षा कोण प्रतिस्पर्धी आहे आपल्याला निवडून यायचं. सकारात्मक दृष्टिकोनातून बघायला शिकलं पाहिजे आणि तुम्ही सकारात्मक दृष्टिकोनातून जनतेकडे बघा, लोकांच्याकडे बघा, त्यांचं मत परिवर्तन घ्या. मग समोर कोण आहे याची चिंता का करतं? तर येतोय राजेश शेट्टी साहेब आणि त्यांनी आपल्याला बराच वेळ दिला. सकाळपासून आम्ही त्यांच्यासोबत फिरतोय. पाठीमागं दाखवलं तर त्यांचे सगळे कार्यकर्ते दाखवा एकदा आणि ते सकाळपासून त्यांच्यासोबत आहे. काय वाटतं तुम्हाला 8 मेला जे मतदान करणार आहे तुम्ही यावेळेस 7 मेला जे मतदान करणार आहे राजू शेट्टी साहेब यावेळेस फुल फेसनं निवडून येतील असं तुम्हाला वाटतंय? 100% ओके. तर अशा पद्धतीनं आज आपण शेट्टी साहेबांसोबत आता मुलाखत केली आणि त्यानुसार शेट्टी साहेबांनी बऱ्याच गोष्टी सांगितल्या. त्याच्यामध्ये त्यांना चेहरा वाचता येतो हे त्यांनी सांगितलेलं आहे आणि त्यानुसार आता ग्राउंड रियालिटी आणि अंडर करंट हा शेट्टी साहेबांच्या बाजूने आहे असं त्यांचं म्हणणं आहे. पण येत्या काळामध्ये आपल्याला कळेलच की नेमकं हातकणंगलेची बाजी कोण मारत आहे. तुर्तास तुम्हाला या व्हिडिओबद्दल जे काही वाटते ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. सोबतच आपल्या विशेष भारी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.